नमस्कार मित्रांनो, मी शेखर पाटील सध्या आलेलो आहे बेलोणे या गावाला आणि 2025ची रथयात्रा ही 3 ते 5 डिसेंबर या दिवसापासून सुरू होत आहे. मित्रांनो, बेलोणे या गावची रथयात्रा ही प्रसिद्ध आहे. गेल्या 263 वर्षापासूनची ही परंपरा आजही कायम आहे. प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये ही रथयात्रा सुरू होते आणि 2025 या वर्षी 3 ते 5 डिसेंबरला ही रथयात्रा सुरू होणार आहे आणि गावामध्ये संपूर्ण तयारी झालेली आहे आणि एक मोठा उत्सवच या गावामध्ये जणू काही साजरा केला जातो आणि लाखो भाविक भक्त बाल हनुमानजी यांचे दर्शन घेण्यासाठी बेलोणा या गावी येतात. बेलोणा हे गाव नागपूर जिल्ह्यातील नरखेड तहसीलमध्ये विराजमान आहे आणि नरखेडवरून अगदी 5 किलोमीटर अंतरावर बेलोणा हे गाव आहे. नरखेड या गावावरून तुम्हाला सहज ऑटो रिक्षा किंवा बस या गावासाठी यायला मिळेल. तर चला जाऊया त्या मंदिरामध्ये. थेट तुम्हाला दर्शन करत आहे बाल हनुमानजी यांचं. आणि मंदिर प्रशासनाकडून रथयात्रेची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. रथयात्रेचा आजचा पहिला दिवस म्हणजेच 3 डिसेंबर सकाळपासूनच बाल बजरंगबली यांचे दर्शन करण्यासाठी दूरदूरच्या गावावरून नागरिक या ठिकाणी पोहोचत आहे. चला तर त्या मंदिरापर्यंत मी तुम्हाला घेऊन जातो आहे. हनुमान मंदिराच्या अगदी बाजूला छोटे एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या पवित्र अशा गर्भगृहामध्ये बाल हनुमानजी विराजित आहे. फक्त वर्षातून 2.5 दिवसासाठी त्यांना भाविक भक्तांच्या दर्शनासाठी बाहेर काढले जाते. तुम्ही पाहू शकता हा रथ. या मध्येच संपूर्ण सजून त्या बाल हनुमानजीला गावामध्ये दर्शनासाठी फिरवले जातात. चला तर आपण पोहोचलेलो आहे त्या हनुमान मंदिरामध्ये. तुम्ही पाहू शकता भाविक भक्तांची गर्दी सकाळपासून लागलेली आहे. आता सकाळचे 7 वाजलेले आहे. तुम्ही पाहू शकता दूरदूरच्या गावावरून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी लागलेली आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊया. तुम्हाला थेट मी बजरंगबलीजीचे दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. चला आतमध्ये जाऊया. गर्दी बघा भाविक भक्तांची सकाळपासून त्यांनी तयारी केलेली आहे. एक वेगळाच उत्साह, वेगळाच आनंद या गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आणि मनात आपल्याला पाहायला मिळते. बघा भाविक भक्तांची गर्दी सकाळपासूनच लागलेली आहे दर्शनासाठी. लहान मुलं सर्व संपूर्ण त्यांचा परिवार. एक वेगळाच सण या गावामध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. हे बघा या ठिकाणी या विठ्ठल रखुमाईच्या पवित्र अशा गर्भगृहामध्ये बाल हनुमानजीचे दर्शन आपण करूया. तुम्ही पाहू शकता अगदी जवळून मी तुम्हाला त्यांचे दर्शन घडवत आहे. सकाळचे 7 वाजलेले आहे त्यावेळेस हे दृश्य आहे. भाविक भक्तांची या ठिकाणी गर्दी मात्र आपल्याला दिसून येत आहे. उद्या 4 डिसेंबरला या बाल हनुमानजीला रथयात्रेमध्ये मंदिराच्या बाजूला रथ संपूर्ण सजून त्यांना त्या ठिकाणी विराजमान करण्यात येणार आहे आणि भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 5 तारखेला ती रथयात्रा संपूर्ण गावामध्ये त्यांची मिरवणूक निघणार आहे आणि लाखो लोकांची गर्दी ही 5 तारखेला लाई असते. त्या दिवशी भरपूर गर्दी असते. सगळं आलं पाहिजे. हात निघा, बाजू निघाल.
निघाली या ठिकाणी.